शायनिंग 3D स्कॅनर इंट्राओरल स्कॅनर आहे. आपण आपल्या लॅबमध्ये घेतलेला आहे. आपल्या लॅबचं नाव MDL डेंटल लॅब. तर अशा प्रकारे स्कॅनर आहे, इंट्राओरल स्कॅनर आहे आणि अशा 4 टीप येतात त्याच्यासोबत. तुम्हाला काढून दाखवतो. अशा टीप येतात. तर हे टीप या स्कॅनरला समोर लावा लागते. हे असं असते समोर. हे काढा लागते. झाकण आहे, त्याच्यात धूळ वगैरे काही गेली नाही पाहिजे म्हणून. काढल्यानंतर काही अशा प्रकारे दिसते बघा. तर आपण ह्याला पुढं ते टीप लावू. टीप लावलेले. टीप लावल्यावर अशा प्रकारे काही दिसते बघा. आता हे यूज कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. आपल्याला शायनिंग 3D स्कॅनरवाले आपल्याला एक सॉफ्टवेअर देतात आपल्या लॅपटॉपमध्ये, इन्स्टॉल पण करून देतात तेच. तर इथं पहिले साइन इन करून घ्यायचं. साइन इन केल्यानंतर असं काही दिसते आणि हे आपल्या इंट्राओरल स्कॅनरची पिन लॅपटॉपला लावून टाकायची. टाईप C येते. पिन लावलेले आहे आपण आणि हे बघा इथं ग्रीन कलरचा लाईट लागलेला आहे. स्कॅनर पण आपलं चालू झालेलं आहे. तर बघा स्कॅन कसं करायचं. न्यू ऑर्डरमध्ये जायचं. न्यू ऑर्डरमध्ये गेल्यानंतर इथं जे काही पेशंटचं नाव वगैरे असणार ते नाव वगैरे टाकून घ्यायचं. आता इथं मी माझं नाव टाकलेलं आहे. आता त्यानंतर इथं जेंडर मेल आहे की फिमेल, इथं एज टाकायची. इथं बर्थडे डेट तुम्हाला टाकायची नाही तर नाही टाकायचं, काही विषय नाही. त्यानंतर कन्फर्म करून टाकायचं. कन्फर्म केल्यानंतर असं काही येते बघा. तर मग इथं दात सिलेक्ट करायचा आपल्याला, कोणता स्कॅन करायचा आहे कोणता नाही. जो दात कटिंग केलेला आहे, अप्पर असो या लोअर, तर अप्पर असला तर पहिले अप्परचाच सिलेक्ट करायचा. लोअर असला तर मग पहिले लोअरचा सिलेक्ट करून घ्यायचा. तर मग आपण अप्परचा 6, 7 सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर इथं बघा, इथं काय म्हणजे कोणता बनवायचा आहे, इम्प्लांट आहे काय आहे ते तिथं सांगायचं. आपलं इम्प्लांट नाही आहे, नो इम्प्लांट केला आपण. मटेरियल कोणतं वापरायचं, तर मग आपण घेणार आहोत DMLS. तर मग इथं DMLS निवडलं. त्यानंतर आहे बघा इथं साईडला कोपऱ्यात स्कॅन म्हणून आहे. स्कॅनवर दाबलं की असं काही येते. मग आता स्कॅनिंगसाठी तयार आहे. तर स्कॅन कसं करायचं बघा. आता हे सर्व प्रोसेस झाली. आता हे बटन दाबलं की डायरेक्ट स्कॅनिंग चालू होते. तर तुम्हाला एक कास्ट मी स्कॅन करून दाखवतो. बघा आता स्कॅन कसं करायचं. तर स्कॅन जेव्हा होते त्यावेळेस असं लाईट लागते, बंद चालू होते. बघा स्कॅनिंग चालू आहे.
अशा प्रकारे स्कॅन करून घ्यायचं. स्कॅन केल्यानंतर हे असं स्कॅन करून घ्यायचं. आता पूर्ण कास्ट काही आम्ही स्कॅन करत नाही. आता पुढची स्टेप तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुमची पूर्ण कास्ट स्कॅन करून होईल त्यावेळेस इथं यस करून टाका. आपण अप्परची कास्ट स्कॅन केलेली आहे. आणि डबल एक वेळा इथं सिलेक्ट ओके करून टाका. त्यानंतर आपण अप्पर घेतला, आता लोवर डबल तशाच प्रकारे स्कॅन करून घ्यायचा. दोन्ही कास्ट स्कॅन करून घ्यायचे, अप्पर लोअर. आता तुम्हाला इथून ओके करून टाकायचं दोन्ही पूर्ण स्कॅन झाल्यानंतर. आता बाईट कशी घ्यायची बघा. तर बाईट इथं दिलेली आहे. पहिले लेफ्ट साईड, त्यानंतर राईट साईड. बाईटसाठी पूर्ण काही घ्यायची नाही, तिथं जेवढं दाखवलं तेवढीच घ्यायची. हे बघा बाईट पण आलेली आहे आणि बाईटमध्ये दिसते पण किती क्लिअरन्स आहे किती नाही. आता लेफ्ट साईडची बाईट घेऊ. दोन्ही साईडच्या बाईट घेतलेल्या आहेत आपण. हे बघा स्कॅन केल्यावर असं काही दिसते. हे आपण पूर्ण स्कॅन केलं नाही म्हणून तुम्हाला असं दिसत आहे. स्कॅन केल्यानंतर एकदम चांगली क्वालिटी आहे आणि चांगलं दिसते. व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्कॅनरच्या बारेत रोज व्हिडिओ येतील. रोज स्कॅन कसं करायचं, काय करायचं, एक्झोकॅट वगैरे सर्व काही शिकवलं जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.